ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण मागच्या क्लासमध्ये 21व्या श्लोकापासून सुरुवात केली होती. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. यदि अहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजाः. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षु लोकसङ्ग्रह. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्म संगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरम. या अध्यायामध्ये आपण बघतोय की देवाने 3-4 प्रकारचे सांगितले होते कर्म करण्यासाठी म्हणून आपल्याला दिला होता. की एक दिला होता की आदेश म्हणून, किंवा आपण त्याला म्हणतो की भगवंताच्या भीतीपोटी किंवा आपल्याला पाप लागेल यासाठी म्हणून कर्म करायचं, एक तो पार्ट होता. मग दुसरं आपण बघितलं की ईश्वर यज्ञ समजून, की देवाची पूजा समजून मी कर्म करेन. मग अजून एक त्यांनी मार्ग सांगितला होता की तुम्ही जर चित्तशुद्धी तुम्हाला करायची असेल साधकाला, तर त्यासाठी म्हणून कर्म करा. तिथे यज्ञाची कन्सेप्ट त्यांनी आणली होती. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं होतं की हा धर्माचं पालन करण्यासाठी ती सायकल बघितली होती बघा आपण. त्या धर्माच्या सायकलसाठी म्हणून तुम्ही काम करा. तर अशा प्रकारे त्यांनी कामं सांगून त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला त्यामुळे काय होईल, चित्तशुद्धी होईल आपली. चित्तशुद्धी झाल्यामुळे मन स्थिर होईल, आपण उपासना करू शकू. आणि मग कधी जर कोणाच्या मनात जर प्रश्न आला की हे आम्हाला शक्य नाही आहे किंवा आम्ही संसारी लोक आहोत, आम्हाला शक्य होणार नाही, तर त्यासाठी म्हणून त्यांनी जनक राजाचं उदाहरण दिलं होतं. ते आपण बघितलं होतं की श्रीरामकृष्णांचे पण काही पार्षद आहेत, त्यांचं पण आपण काही उदाहरणं बघितले होते. आणि ठाकूर माताजी स्वामींचे पण आपण काही उदाहरणं तेव्हा बघितले होते. तर त्या सगळं झाल्यानंतर त्यांनी मग स्वतःचं पण उदाहरण दिलं की मी जर कर्म करायला थांबवलं, मीच जर कर्म केलं नाही तर काय होईल. मी पण अविरत कर्म करतो आहे, कंटिन्युअस मी पण कर्म करतो आहे. आणि स्वतःचं उदाहरण देऊन त्यांनी म्हटलं की मग हे जे साधारण कर्मयोगी आहेत आणि जे ज्ञानी आहेत, या दोघांमध्ये फरक काय आहे की आपण आता जो काही कर्मयोग करतो आहे याला आपण कर्मयोग म्हणायचो. साधारण माणूस जो कर्म करतोय त्याला फक्त कर्मच म्हणायचं. पण आपण जर त्या कर्मासोबत म्हणजे प्रॉपर ॲक्शन आपण बघितलं होतं की सात्विक कर्म जर आपण करत गेलो आणि सात्विक कर्म करत असताना जर आपण आपला भाव जर व्यवस्थित शुद्ध ठेवला तर ते चित्तशुद्धीला कारण होतं. आणि या प्रोसेसला म्हणतात कर्मयोग. आणि ज्या लोकांनी या प्रोसेसमधनं जाऊन पुढे ज्यांनी त्यात काय म्हणतात त्या चित्तशुद्धीमुळे ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे आणि त्यानंतर जे कर्म करतात त्यांना आपण म्हणतो की लोकसंग्रहासाठी कर्म करतात. म्हणजे एखाद्या ज्ञानी त्यांनी जर कर्म केलं तर त्याला कर्मयोग करणं म्हणणार नाही, त्याला आपण म्हणता येईल की लोकसंग्रहासाठी म्हणून तो काम करतो. जसं स्वामी विवेकानंदांनी त्यांनी सगळं जीवन पूर्ण त्यांचं काही जे घालवलं ते कर्मयोग करण्यात नाही घालवलं नाही, कारण त्यांना ऑलरेडी ज्ञान झालं होतं. पण त्यांनी जे काही कर्म केलं ते लोकसंग्रहासाठी म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर म्हणून ते म्हणतात की अशा मग ज्ञानींनी काय करायला पाहिजे की अशा ज्ञानी माणसांनी लोकांच्या मध्ये संभ्रम उत्पन्न करू नये, त्याच्यामध्ये कन्फ्युजन उत्पन्न करू नये. म्हणून ते म्हणतात की उत्सीदे युरिमे लोका, की या लोकांना की जे कर्म ज्या लोकांना करायचं आहे त्या कर्म करणाऱ्या लोकांसाठी म्हणून तुम्ही त्यांना उत्साह द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या कुठल्याही ह्या पूजा अर्चा काही टिप्पणी न करता किंवा क्रिटिसाइज न करता या ज्ञानी लोकांनी जो माणूस ज्या स्तरावर आहे
ज्या स्टेपवर आहे तिथून त्याला वरती उचलण्यासाठी प्रयत्न करावा पाहिजे. कारण मी वरती पोचून समजा मी वरती काय म्हणतात त्याला आपण टेरेसवर पोचलो, पण त्यामुळे काय त्या स्टेप्सवरनं ज्या काही मी गेलो ते स्टेप्स काही चुकीच्या होत नाही. मी आज मे बी त्या स्टेप्स चढून वरती गच्चावर गेलो असेल किंवा मी त्या टेरेसवर गेलो असेल, पण दुसऱ्या माणसाला याचे त्या स्टेप्सच कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे मी वरती पोचल्यानंतर त्या स्टेपची निंदा करणं हे चुकीचं आहे. म्हणून प्रत्येक साधकाला, प्रत्येक माणसाला त्यांनी सांगितलं आहे की तो ज्या स्टेपवर आहे, ज्या पातळीवर आहे, त्या पातळीवरून तो कसा वरती येईल, त्यासाठी त्याला कसं प्रेरित करता येईल, कसं त्याला उत्साहित करता येईल, यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की जो काही ज्ञानी आहे की जे लोकसंग्रहासाठी म्हणून कामं करतात. स्वामी विवेकानंद तुम्ही बघा, प्रत्येक वेळेस सगळं सांगतो तुम्ही कर्म करा, कर्म करा. कर्माची कुठेच त्यांनी निंदा केली नाही. शेवटी त्यांनाही माहिती होतं की कर्म करून काही ज्ञान मिळणार नाही आहे. कर्म करून काय होणार आहे, चित्तशुद्धी मिळणार आहे, आपलं मन चित्तशुद्ध होणार आहे, हे त्यांनाही माहिती होतं. पण तरीही ते साधारण माणसाला पण म्हणतात की कामं करा. त्याच्याकडे एक यंग मुलगा आला होता आणि तो काय जसं आमच्या टिपिकल बंगाली मुलगा असतो तसा बिचारा साधा सोळा सरपट. तर त्याला स्वामी विवेकानंद म्हटलं तर तू खोटा तरी ॲटलिस्ट बोलू शकतो, तुला खोटं बोलता येतं, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही करा काहीतरी, म्हणजे खोटं बोल ॲटलिस्ट, पण काहीतरी बोल, काहीतरी कर. तर अशा ह्या पुरुषांनी किंवा महापुरुषांनी किंवा जे लोकसंग्रहकारी काम करतात अशा लोकांनी ह्या साधारण लोकांना वरती यायसाठी म्हणून त्यांना सदैव उत्साह द्यावा. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. आता हा थोडासा टॉपिक ह्या 27 आणि 28 श्लोकामध्ये थोडासा बदलतो आहे, कारण इथे एक खूप महत्त्वाचा भगवंत टॉपिक घेऊन येतात की जो पूर्ण उपनिषदांमध्ये म्हणजे किंवा याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे तो टॉपिक. तो म्हणजे प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ आत्मा कर्ताहमिति मन्यते. ते म्हणतात, आणि हे अर्जुना, वास्तविक सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात, तरी अहंकाराने मूढ अंतःकरण बनलेला पुरुष मी करता आहे असे मानून चालतो. आता इथे ते म्हणतायत, त्यांनी आपल्याला फार सुंदर नाव दिलं आहे भगवंतांनी आपल्या सगळ्यांना म्हटलं आहे की अहंकार विमूढ आत्मा. की त्यांनी इथे तुम्हाला म्हटलं आहे की सगळे प्राणी जात म्हणजे आपण मनुष्य प्राणी एक लक्षात ठेवायला पाहिजे इथे की तो मनुष्य असो की प्राणी असो, त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी म्हणजे का, पहिली गोष्ट आहे त्याच्यामध्ये परमात्मा असतो, किंवा त्याला तुम्ही आत्मा म्हणा, त्याला तुम्ही स्पिरिट म्हणा, किंवा त्याला ईश्वर म्हणा. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमात्मा आहे. दुसरी गोष्ट आहे आपल्यामध्ये अहंकार आहे. इथे अहंकार म्हणजे घमेंड किंवा प्राईड असं म्हणायचं नाही आहे. अहंकार म्हणजे मी पण कर्ताबोध हा जो आहे हा इथे अहंकाराला प्रेरित आहे. आपण जेव्हा अहंकार म्हणतोय मी तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे इथे की आपण जो जनरल शब्द वापरतो अहंकार हा शब्द नाही आहे इथे. तर प्रत्येक माणसामध्ये पहिली गोष्ट असते त्याच्यामध्ये आत्मा आहे, कारण तो आत्मा असल्याशिवाय जगू शकणार नाही. दुसरी आहे त्याच्यामध्ये अहंकार असतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरीर असतं. म्हणजे आपण आज जे कॉम्बिनेशन आपलं आहे हे पूर्ण कॉम्बिनेशन परमात्मा, अहंकार आणि शरीर असं तिघांनी मिळून आपलं पूर्ण शरीर बनलेलं आहे. आता याची जर सिमिली द्यायची झाली तुम्हाला किंवा उदाहरण झालं तर समजा हा ट्यूबलाईट जळतो आहे. ट्यूबलाईट का जळतो आहे, कारण त्याच्यामागे इलेक्ट्रिसिटी आहे. मग इलेक्ट्रिसिटी मी तर तयार करत नाही, तर इलेक्ट्रिसिटी कुठून येते आहे, कुठेतरी पॉवर हाऊस आहे. त्या पॉवर हाऊसमध्ये माझ्या रूममध्ये इलेक्ट्रिसिटी येते आहे, आणि ती इलेक्ट्रिसिटीमुळे त्या इलेक्ट्रिसिटीमुळे बल्ब जळतो आहे. आता हा बल्ब जो आहे तो आपण समजू शकतो की हे माझं शरीर आहे. ती इलेक्ट्रिसिटी आहे त्याला म्हणायचं अहंकार, आणि त्याच्यामागे खरा जो काम करणार आहे, त्याच्यामागे खरं जे काय म्हणतात त्याला पॉवर हाऊस आहे त्याला परमात्मा. म्हणजे उदाहरण फक्त समजून घ्यायचं म्हणतात, घ्यायला पाहिजे, त्याला खूप ताणायचं नसतं उदाहरणाला. तर हा जो बल्ब आहे, बल्बनी जर उद्या म्हटलं की माझ्यामुळे मी लाईट देतो आहे, तर कितपत शक्य आहे, त्याला शक्य नाही आहे. ते चुकीचं होईल की बल्ब तो काम करतो आहे, पण बल्बनी उद्या म्हणायला सुरुवात केली की मी स्वतः प्रकाश देतो आहे, तर फार चुकीचं होणार आहे.
किंवा माझ्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आली आहे ती जर म्हटली की मी आणि बल्ब आम्ही दोघं मिळून तुम्हाला लाईट देतो आहे, एका अर्थी ठीक पण आहे, पण त्याच्यामागे अजून एक पॉवर हाऊस आहे इलेक्ट्रिकचं की जिथे जर पॉवरच जनरेट झाली नाही तर इथे इलेक्ट्रिसिटी सगळं माझं तो फ्यूज आहे, सगळं आहे, बल्ब पण आहे, पण इलेक्ट्रिसिटी तुमच्यात येणार. म्हणून उद्या जर माझ्या घरातल्या इलेक्ट्रिसिटीनी आणि बल्बनी दोघांनी म्हटलं की नाही माझ्याशिवाय काम होत नाही, तर आपण हसायला लागू की नाही तुझ्या मागे तो फोर्स आहे. तर सांगायचा उद्देश की आपल्यामध्ये हा जो बॉडी माइंड कॉम्प्लेक्स त्याला म्हणतात अहंकार. आणि हा अहंकार दोन प्रकारचा आहे. दोन प्रकारचा म्हणण्यापेक्षा अहंकार दोन प्रकार म्हणता येणार नाही. हा जो अहंकार आहे याला श्रीरामकृष्णांनी म्हटलेला आहे कच्चा मी, श्रीरामकृष्णाच्या भाषेमध्ये. आणि आपण जो परमात्मा म्हणतोय तो आहे पक्का मी. त्याला श्रीरामकृष्ण त्यांच्या भाषेत म्हणतात की त्याला तो पक्का मी. तर हा परमात्मा, तो परमात्मा त्याला म्हणा, ईश्वर म्हणा, स्पिरिट म्हणा किंवा साक्षी म्हणा, हा एक वेगळा आणि हे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स असलेला कच्चा मी किंवा लोअर आय ज्याला म्हणतो आपण म्हणतो, हा वेगळा. आता या अहंकाराला आणि शरीराला हे जे माइंड आणि बॉडी कॉम्प्लेक्स जे आहे, आता समजा मी स्वामी जे आहे, मी स्वामी आत्मविकासानंद, मी कामारपूर रामकृष्ण मठामध्ये आहे वगैरे वगैरे. आता मी जे हे मी म्हणतो आहे, यावेळेस मी स्वतःला शरीर आणि मनाला आयडेंटिफाय केलेलं आहे. इथे माझ्या मागे परमात्मा आहे, पण मी स्वतः सध्या आयडेंटिफाय केलं आहे की मी अजय आणि मी स्वामी, मी शरीर. तर हा जो अहंकार आहे, हा अहंकार जाणारा येणारा आहे. म्हणजे समजा हे शरीर गेलं तर काय, त्याच्यासोबत अहंकार पण गेला आणि त्याच्यासोबत शरीर पण गेलं. तर जे ट्रान्समायग्रेशन जे असतं, आपण म्हणतो की आपलं पुन्हा नवीन शरीर घेणार आहोत आपण, या शरीराचं आपलं प्रारब्ध कर्म संपलं की आपण नवीन कुठल्या शरीरात प्रवेश करू, किंवा याच्यापूर्वी आपल्याला कुठला तरी जन्म होता. म्हणजेच हे आवागमन जे आहे ते आत्म्याचं होत नसतं, कारण आत्मा हा सर्वगत आहे. आत्मा हा सर्वगत आहे, सदैव आहे. आत्मा कुठे जात पण नाही आणि येत नाही. जातो आणि येतो कोण? हा आहे आपला अहंकार आणि बॉडी. हे शरीर माइंड कॉम्प्लेक्स याचं आवागमन होतं. आणि हा जो आत्मा आहे किंवा हा जो अहंकार आहे, हाच आहे कर्ता. मी करता, मी भोगता. हा जो आपल्यामध्ये बरेच वेळा हे येतो, म्हणजे विचार येतो, मी सुखी, मी गरीब, मी शिकलेला, मी खूप मोठा, मी संन्यासी, मी गृहस्थ. हा मी जो आपण म्हणतो हा आहे कर्ताबोध. आणि भोगताबोध कुठला? की मी सुखी, मी दुःखी. आपण बरेच वेळा मी आता आनंदात आहे, मी माझं मन खराब आहे, आपण बरेच वेळा आपण बोलत असतो असं. तर हे आपण एक्सपिरियन्स करतो आहोत. तर हे एक्सपिरियन्स करणं आणि आयडेंटिफाय करणं, म्हणजे जो आयडेंटिफायर आहे त्यालाच एक्सपिरियन्स होत असतो. म्हणजे मी स्वतःला अजय म्हणतो, मी जेव्हा स्वतःला शरीर समजतो, तेव्हाच मला सुख पण होतं आणि दुःख पण होतं. आत्म्याला सुख आहे ना दुःख आहे. तर यात आपण समजून घ्यायला पाहिजे की जाणारा येणारा म्हणजे आवागमन करणारा जो आहे तो आहे कच्चा मी, किंवा त्याला म्हणतो त्याला आपण म्हणायचं की लोअर आहे अहंकार. त्याला बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आपण म्हणू शकतो. आणि हा आत्म्याचं स्वरूप कसं आहे, जसं आपण आधी बघितलं होतं की तो सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे. आपण हे पण बघितलं होतं की हा आत्मा जो आहे हा या शरीराचा भाग नाही आहे, म्हणजे इट इज नॉट अ प्रॉडक्ट. म्हणजे माझ्या शरीरातनं म्हणजे मी जन्मलो आणि नंतर मी आत्म्याला जन्म दिला असं होत नाही. किंवा इट इज नॉट अ पार्ट ऑफ माय बॉडी ऑल्सो, म्हणजे असं हात आहे, पाय आहे, असं काही आत्मा कुठे काही डोक्याला असं शेंडी लावून बसलेला नाही आहे आपला. तर आत्मा हा आपल्या शरीराचा पार्ट पण नाही आहे, आत्मा हा शरीराचं प्रॉडक्ट पण नाही आहे, आणि शरीराचं आपलं हे प्रॉपर्टीज पण नाही आहे आत्मा. म्हणजे मी काळा, गोरा, छोटा, मोठा, ह्या ज्याला प्रॉपर्टीज शरीराच्या. तर आत्म्याला आपण छोटा मोठा असं काही म्हणू शकत नाही, कारण तो सर्वगत आहे. ह्या सगळ्या सृष्टीत तो आत्मा भरलेला आहे. तर असं ह्या आत्म्याचं स्वरूप. आणि हा आत्मा काय आहे की हा आत्मा हे शरीर असलं तेव्हा पण असतो, आणि जेव्हा शरीर नसतं तेव्हा पण असतो. म्हणजे बल्ब फॉर एक्झाम्पल. आता बल्ब जो आहे तो बल्ब जर समजा फ्यूज झाला तर काय झालं, फक्त बल्ब फ्यूज झाला, शरीर गेलं ते.
मी काय केलं, दुसरा बल्ब आणला, दुसरा लावला तिथे, तो लागला. तर इलेक्ट्रिसिटी आहे फक्त काय तर बाहेरचं जे आवरण आहे शरीर, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट होतं, हे इन्स्ट्रुमेंट फक्त जळलं. प्रारब्धवशात आपले शरीर आणि मनाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट जेव्हा त्याचं काम संपतं तेव्हा ते निघून जातं. तर ह्या मेन फरक आहे की आत्मा हा शरीराच्या व्यतिरिक्त अशी काहीतरी एंटिटी आहे की ते शरीरामध्ये नाही आहे. शरीर असलं तरी आहे, शरीर नसलं तरी राहणार आहे. असा हा आत्मा आहे. त्याला आपण म्हणायचं हायर आय किंवा पक्का मी श्रीरामकृष्णांच्या भाषेमध्ये. तर अशा ह्या दोन इथे भगवंत म्हणतायत. इथे सांगायचा उद्देश असा आहे की प्रकृते क्रियमाणाने गुणे सर्वाणी सर्वशः, की हा जो बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे, हा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आपल्याला चेतन दिसतं की मी काम करतो आहे, मी आता तुमच्याशी बोलतो आहे, मी ऐकतो आहे. आता ही चेतना कुठून आली? ते परमात्मा असल्यामुळे ती चेतना आली. आता ह्या बल्बमध्ये लाईट, आता तो बल्बच्या लाईटमध्ये मी काम करतो. ह्या बल्बमध्ये चेतना कुठून आली? इलेक्ट्रिसिटीमुळे. जर इलेक्ट्रिसिटी ऑफ केली की बल्ब गेला. तसंच पण आता ह्या बल्बनी जर म्हणायला सुरुवात केली की मी लाईट देतो, तर ते हास्यास्पद होईल. परंतु आपण हे उदाहरण ठीक आहे, आपण बल्बला आपण हसू, पण स्वतःला आपण प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो मी हे केलं, मी ते केलं, माझं मन सुखी, माझं मन दुःखी, मी छोटा, मी मोठा, मी इतका शिकलेला, मी श्रीमंत, मी इतका पैसेवाला. तर जेव्हा आपण हा मी करतो तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे की हा कर्ता आणि भोक्ता असा याच्यामध्ये अडकलेला हा अहंकार आहे. आणि हा कर्ता, हा भोक्ता, हा कच्चा मी, हा लोअर आय, याला म्हणायचं संसारी आय. खरा पूर्ण काम करत असतो संसारी हा आय. हां, आता तो आय तुम्ही म्हणाल की यांनी कसं, यांनी कुठून ते आणलेलं आहे? त्याने उधार घेतला आहे. जसं या बल्बनी इलेक्ट्रिसिटी उधार घेतली आहे जळायसाठी म्हणून. तसंच हा जो अहंकार आहे, तुम्ही म्हणाल की मग अहंकार जर जड आहे, अहंकारामध्ये जर काहीच काही शक्यता नाही, मग तो कसा काय काम करतो आहे? जसं तो इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे काम करतो आहे. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण घेऊ शकतो आपण की सूर्यवरती चमकतो आहे म्हणजे आकाशामध्ये. आता सूर्याचा प्रकाश जर मी एखादा आरसा घेतला तर त्या आरशावर सूर्याचा प्रकाश पडेल, आणि तो आरसा जर मी असा फिरवला तर आरशाचा प्रकाश पुन्हा एखाद्या भिंतीवर पडेल, कारण परावर्तित झालेला प्रकाश आहे तो त्या आरशात. आणि त्या ज्या आरशाचा प्रकाश आहे त्या आरशाच्या प्रकाशामध्ये काही थोडंसं काम करेल मी. म्हणजे काय झालं की आपण काय म्हणू की या आरसा लाईट प्रकाशित करतो, परावर्तित करतो, पण खरं बघितलं आरसा करतो आहे का? नाही. सूर्य आहे म्हणून तो आरसा असं वाटतंय की तो प्रकाश देतो. सूर्य जर नसेल तर आरशाला काही किंमत आहे का? आरसा प्रकाश देईल का? नाही देणार. तर असं हे आपल्या अहंकाराचं किंवा लोअर आयचं स्वरूप आहे की त्याचा जो ते जे आपण शरीर मन चालताना दिसतं, आपल्याला शरीर मन विचार करताना दिसतं, ही त्यांनी उधार घेतलेली आहे परमात्म्याकडनं ही सत्ता. ते स्वतःची नाही. जशी आरशानी लाईट घेतला आहे सूर्याकडनं, उधार घेतलेला आहे. सूर्य नसेल की लाईट गेला, तर आरसाच किती मोठा आरसा असू द्या, किती छोटा असू द्या, काही कामाचं नाही. तर ह्या काय म्हणतात चैतन्याकडून, म्हणजे या परमात्म्याच्या या चैतन्याकडनं या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सनी उधार घेतलेलं जे काही चैतन्य आहे त्याच्या बळावर आपण म्हणतो की मी बोलतो, मी चालतो, मी काम करतोय, मी छोटा मोठा. तर आता कुठलीही उधार घेतलेली गोष्ट जास्त टिकत नाही, कारण उधार शेवटी, कारण ती माझी स्वतःची नाहीच आहे ना, ती माझी स्वतःची नाहीच आहे ती गोष्ट. आता जेव्हा ती माझी नाही आहे तेव्हा मालकी हक्क माझा तेव्हा काहीच नाही आहे. तर असा हा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स असलेला जो आपला अहंकार आहे त्याला आपण म्हणतात कर्ता, त्याला म्हणायचं भोक्ता, त्याला म्हणायचं संसारी. तर इथे भगवंत म्हणत आहेत की अशा प्रत्येक माणसामध्ये हे दोन गोष्टी आहेत. एक आहे परमात्मा आणि दुसरा आहे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. नाव इथे चॉईस आपला आहे की मी कुठल्या अहंकाराशी आयडेंटिफाय व्हायचं. मी माझ्या या कर्ता भोक्ता या अहंकाराशी मग आयडेंटिफाय व्हायचं
की मी जो परमात्मा आहे, जे खरं स्वरूप आहे माझं, त्या परमात्म्याशी किंवा त्या ईश्वराशी आयडेंटिफाय करायचं. म्हणजे मी जेव्हा मी स्वतः म्हणेल की मी अजय, आता मी स्वतः अजय म्हणायचं की मी स्वतःला आत्मा म्हणायचं, हे माझ्या हातात आहे. मी जर असं म्हणेन की मी आत्मा आहे, परंतु मी हे शरीर घेतलेलं आहे, हे अजय नावाचं एक शरीर आहे, अजय नावाचं काही एक करता भोगता असलेलं एक मटेरियल काही आहे, पण माझं खरं स्वरूप काय आहे? आत्मा. असं जर मी करेल तर मला चालणार आहे. पण जर मला त्या आत्म्याची काहीच म्हणजे ओळख नाही आहे, मी विचार करतोय तो आत्मा नाहीच आहे, काय सर्व काही आहे तो मीच आहे, मीच करणार आहे, मीच भोगता आहे, मीच सगळं करतो आहे, असा जर आपला सदैव अनुभव असेल तर ते कठीण आहे. म्हणून इथे म्हणतात भगवंत की इथे दोन चॉईसेस आपल्याजवळ आहे, की एक आपण आत्म्याशी आयडेंटिफाय व्हायचं, की शरीर मनाच्या या कॉम्प्लेक्सशी आपण आयडेंटिफाय व्हायचं. बरं, समजा मी त्या आत्म्याशी आयडेंटिफाय झालो तर काय होणार? म्हणजे जे काही ज्ञानी लोक आहेत किंवा जे मोठे महापुरुष लोक आहेत, त्या महापुरुष लोकांना काय, त्यांना मग काय दुःख सुख काही असं काही होणार नाही का? त्यांना काही असं विशेष काही त्याच्यामध्ये म्हणजे काय त्यांचं काय शरीर मनात काही बोध राहणार नाही? त्यांचं शरीर मनाचा बोध राहील. म्हणजे समजा एखादं उदाहरण घेऊ आपण, की एखादा ज्ञानी पुरुष की ज्याला ज्ञान झालं, ज्याला कळलं की मी हे शरीर मन हे फक्त माझं बाह्य रूप आहे, पण खरं माझं जे काही रूप आहे ते आहे आत्मा आणि परमात्मा, असं समजा एखाद्याला कळलं, तर मग त्या ह्या शरीर आणि मनाचा तो त्याला काय बोध राहणार नाही का? त्याला बोध राहील. परंतु या शरीर मनामधनं तो काम जेव्हा करतो तेव्हा त्याला सुख पण मिळेल, दुःख पण मिळेल, दोन्ही मिळतील. पण त्या सुखदुःखाशी तो आयडेंटिफाय होणार नाही पहिली गोष्ट, आणि त्याला ते खूप असं म्हणजे क्षुल्लक वाटते, कारण त्याला माहिती आहे की खरं माझं नेचर काय. म्हणजे उदाहरणार्थ बघा की आता आपण बघतो की या म्हणजे आपले स्वातंत्र्य सैनिक बघा, त्यांनी किती म्हणजे खस्ता खाऊन त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, किती लोकांचे हात तुटले, किती लोकांचे पाय तुटले, किंवा आताही जे काही स्वातंत्र्यासाठी लोक लढा देत आहेत, तर त्यासाठी सगळं स्वतःचं जीव प्राण ते एक करतात. त्याच्यामुळे त्यांना स्वतः शारीरिक दुःख पण त्यांना खूप भोगावं लागतं. पण जसं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तसं त्यांना आनंद पण होतो, कारण त्यांचं ते दुःख काही दुःख वाटतच नाही. ते त्यांचं दुःख त्यांना आहे, पण स्वातंत्र्य मिळायचा आनंद त्यांना एवढा मोठा आहे की ते शरीर मनाला मिळालेलं दुःख त्यांच्यासमोर काहीही नाही. म्हणजे त्या शरीर मनाकडनं मिळणाऱ्या दुःखाची मात्रा त्यांची एकदम कमी झालेली आहे, कारण त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्याचा आनंद वेगळा आहे. मग अशा ज्ञानी माणसांना त्यांनी काय केलं? मग त्यांनी काय वेगळं केलं आपल्यापेक्षा? आपण फक्त ह्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सला घेऊन बसलेलो आहोत, त्यातच त्या संसारी मी मध्ये करता भोगता याच्यामध्ये आपण हे आहोत, बद्ध आहोत. आणि मग याच्यापेक्षा वेगळं यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं नाही वेगळं, फक्त ही आयडेंटिफाय विथ हिमसेल्फ विथ दॅट हायर आय. तो त्या पक्का मीशी सदैव जोडून होता. म्हणजे त्यांनी काय केलं? थोडक्यात त्या बिरुलाच्या गोष्टीप्रमाणे की त्याला सांगितलं होतं की एक तुला, त्यांनी एका फळ्यावर रेग आखली आणि म्हणले की या रेगेला हात न लावता, छोटं न करता, मोठं न करता, खोडून न काढता, काहीच न करता त्या रेगेला तू छोटी करून दाखव. हात लावायचं नाही, कुठेही पुसायचं नाही, खोडायचं नाही, तर ती रेग लहान व्हायला पाहिजे. मग बिरुलांनी काय केलं की त्या छोट्या रेगेच्यावरती एक मोठी रेग मारली, ऑटोमॅटिक ती छोटी झाली. तर तसंच आपल्या ह्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख, ह्या संसाराचे जे चटके आपल्याला लागतात, सगळ्या ह्या गोष्टींच्या सोबत आपण वाहवल्या जातो, सुखाने वाहवल्या जातो, दुःखाने वाहवल्या जातो आपण. तर यातनं जर तुम्हाला राहायचं असेल, स्टेबल राहायचं असेल, किंवा स्वतःला जर आपल्याला आत्म्याच्या त्या स्थितीत आणायचं असेल, तर आपल्याला पण अशी मोठी रेग ओढणं आवश्यक आहे. आणि ती मोठी रेग ओढणी म्हणजेच ही आहे आत्म्याचं सदैव कॉन्शियसनेस ठेवणं, की मी शरीर आहे. ठीक आहे, तुम्हाला दिवसातनं 100 वेळेपेक्षा 99% वेळा तुम्हाला वाटेल की मी शरीर आहे. पण एक वेळा जरी असं वाटलं की नाही, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, माझ्यामध्ये तेच तत्व फिरत आहे, हे जसं आपण आता वेदांताच्या आधी चर्चा केली आपण की
हे शरीर मन राहणार आणि म्हणजे परमनंट नाही आहे, ते जाणारं येणारं आहे. मी याला घेऊन धरून काय बसलो आहे या जाणार येणाऱ्यासाठी. जसं आपण त्या चित्राचं नेहमी आपण उदाहरण घेतो की चित्र स्थिर आहे, बाकी तर येणारे सगळे येणार जाणारे कॅरेक्टर्स आहेत सिनेमाचे, त्याला मी घेऊन का बसू. आपलं जर त्या पडद्यावर जर आपलं लक्ष असेल तर आपल्या त्या चित्रांकडे आपण जाणार नाही. तर हा आहे अभ्यास, हा एका दिवसाचा नाही आहे. म्हणजे हे एका दिवसात मला होणार नाही आहे, साध्य होणार नाही आहे. दिवस रात्र जर मी याचा विचार केला, इव्हन स्वामी म्हणत ना की एखादा असा ध्यास घ्या, दिवस रात्र करा आणि स्वप्न पण त्याचीच बघा. स्वप्नात पण तुम्हाला असं वाटत नको की मी शरीर मन घेऊन आलेलो आहे. हे आहे प्रचंड कठीण पण इम्पॉसिबल नाही आहे. कारण आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की या शरीर मनाला विसरलेले कित्येक साधू आपण बघितलेले आहे की त्यांना या शरीर मनाचं काहीही भान नाही आहे. शरीर मनाने आहेत, ते काम करत आहेत, सुखदुःख पण उपभोगत आहेत, त्यांना पण दुःख होत आहे शारीरिक, पण दे आर नॉट आयडेंटिफाईड. सम इम्पॉर्टंट भाग तो आहे. कारण कोणीही कितीही मोठा ज्ञानी असू देत, तो मनाला सोडून जाऊ शकत नाही, शरीराला सोडून जाऊ शकत नाही. कारण त्यांनी जर मन आणि शरीर सोडलं की तो राहणारच नाही. पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याचं मन पण आहे. म्हणजे साधारण अज्ञानी माणसाला पण शरीर असणार आहे, त्याला मन असणार आहे, आणि या ज्ञानी माणसाला पण शरीर असणार आणि मन असणार आहे. या तिन्ही गोष्टी कॉमन आहे. परमात्मा, शरीर आणि मन या तिन्ही गोष्टी अज्ञानी माणसामध्ये आणि ज्ञानी माणसामध्ये समान आहेत. फक्त मी कुणाशी आयडेंटिफाय व्हायचं हे आपल्या हातात आहे. आता हे कसं करायचं, काय करायचं प्रत्येक साधकाने ठरवायचं. आणि त्यासाठीच आपण कर्मयोग बघतोय की कर्मयोग करता 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 करता, म्हणून तिथं म्हणतात ते भगवंत की साधारण माणसाच्या कर्म करण्यामध्ये आणि या ज्ञानीच्या करण्यामध्ये फरक कुठे आला, तोच इथे या श्लोकात ते सांगत आहेत. की खरा फरक कुठे आला आहे की ज्ञानी काय समजतो. ज्ञानी म्हणतो की प्रकृती क्रियमाणानी गुणाही कर्माणी सह. की ज्ञानी काय विचार करतो की इथे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रकृती, इथे शब्द टेक्निकल शब्द आहे हा. प्रकृती म्हणजे माया. हे जे माया किंवा प्रकृती हे समानार्थी शब्द आहेत. आणि गुण म्हणजे प्रॉडक्ट, कार्य. म्हणजे हा ज्ञानी काय समजतो की हे पूर्ण विश्व या प्रकृतीतनं निघालेलं आहे आणि इट इज अ प्रॉडक्ट ऑफ माया. आता बघा, यावेळेस खूप आपल्या साधारण माणसामध्ये बघा कसं होतं. आपण म्हणतो की हे जग मायामय आहे, पण त्यावेळेस आपण स्वतःला विसरतो. आपलं हे शरीर मन पण मायामय आहे, हे लक्षात ठेवायचं. हा जो अहंकाराचा आपण बोलतोय, आपण आता अहंकाराबद्दल जे बोललो, हा अहंकार पण मायेतनं निर्माण झालेला आहे. प्रकृती गुण कर्म आणि इथे हे म्हणून. तर इथे जे त्यांनी सांगितलं आहे की माया आणि माया म्हणजे प्रकृती. तर हे हा जो आपण अहंकाराची गोष्ट केली, हा पण या मायेतनंच उत्पन्न झालेला आहे. म्हणजे मायेचं प्रॉडक्ट आहे हे अहंकार. या अहंकार काही वेगळीकडून आलेला नाही आहे. जसं हे पूर्ण जग, जसं हे मायेपासून उत्पन्न झालेलं आहे, किंवा या त्रिगुणात्मिका प्रकृतीपासून जसं हे जग निघालेलं आहे, तसाच हा अहंकार पण या त्रिगुणात्मिका प्रकृतीपासून तयार झालेला आहे. असं कोण बघतो? ज्ञानी बघतो. आपण बघत नाही. साधारण आपल्याला की अज्ञानी मनुष्य आपण समजतो की हे जग सगळं असत्य आहे, मी मात्र सत्य आहे. मी सदैव असत राहणार आहे, मी सदैव असत आनंद घेत राहणार आहे, हे आपलं सदैव असतं. की जग सगळं अनित्य आहे, हो, पण मी सत्य आहे. तर इथे हे समजून घ्यायला पाहिजे की हा मुख्य भेद आहे ज्ञानी आणि अज्ञानी माणसामध्ये. म्हणून ते म्हणतात की प्रकृती गुणै सह, की हे जे पूर्ण अहंकाराच्या बद्दल मी बोलतो आहे, हा खेळ पूर्ण प्रकृतीचा आहे. अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणतात. पण अहंकारी लोक किंवा अज्ञानी लोक ते काय समजतात की मी करता आहे, म्हणजे शरीर मनाचा कॉम्प्लेक्स असलेला जो काही आपला हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हेच सगळं करणारं आहे. आणि त्यांना ह्या आत्म्याचा कुठे गंधही नसतो. म्हणजे हायर आय कुठला आहे किंवा पक्का मी कुठला आहे याचा आपल्याला गंध पण नसतो. तर इथे भगवंत म्हणतात की प्रकृते कर्माणी प्रकृते गुणही कर्माणी, की ऑल ॲक्शन म्हणजे माझ्या ज्या काही ह्या
अहंकाराच्या मुळे मी जे काही ॲक्शन करतो आहे, अहंकारामुळे माझ्यामध्ये जे कर्तापण आणि भोगतापण येतं आहे, हे कर्ता आणि भोगतापण हे ह्या प्रकृतीमुळे आलेलं आहे. म्हणून हा इथे खूप मुख्य इथे त्यांनी इथं हा श्लोक दिला आहे की प्रकृते क्रियमाणानी गुणही कर्म आणि सर्वस्व, की हे सगळे गुण, गुण म्हणजे प्रॉडक्ट आपण बघितलं की हे माझं शरीर, माझं मन हे या प्रकृतीपासून तयार आलेलं आहे, त्याचं हे प्रॉडक्ट आहे. मी जसा या शरीराचा आणि मनाचा आणि हे जगाचा याच्या उत्पत्ती कोणापासून झाली आहे? प्रकृतीपासून झाली आहे. तर हे असत्य आहे आणि अहंकार गुणात्मा करता. आणि जो अज्ञानी आहे आपल्यासारखा, तो सदैव काय समजतो की हे जे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे हेच करता आहे. हा साधारण कर्त्यामध्ये आणि ज्ञानी कर्त्यामध्ये फरक आहे आणि हा त्यांनी इथे सुंदरतेने सांगितलेला आहे. पुढे म्हणतात की तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. ते म्हणतात की परंतु हे महाबाहो, गुणविभाग व कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्ये वर्तत आहे असे मानून आसक्त होत नाही. की तो आसक्त का होत नाही? साधारण माणूस आसक्त का होतो या कर्मामध्ये आणि ज्ञानी माणूस आसक्त का होत नाही? कारण तो म्हणतो गुणागुणेषु वर्तंत, की हे गुणांचं सगळं प्रकृतीचा खेळ आहे हा, त्याच्याशी तो आयडेंटिफाय होत नाही. आपण सगळ्या ह्या प्रकृतीच्या गुणाशी आपण आयडेंटिफाय होतो. कोणी चांगलं बोललं तर आपला आनंद होतो, कोणी खराब बोललं तर आपलं दुःख होतं, पैसे आले तर सुख होतं, पैसे गेले की दुःख होतं. कारण आपण या शरीर माइंडच्या कॉम्प्लेक्सशी आपण आयडेंटिफाय झालेलो आहोत. पण अशा वेळेस तो काय म्हणेल, ठीक आहे, आलं काय गेलं आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणू शकले की माती टाका श्रीरामकृष्ण म्हणू शकले. कारण त्यांच्यासमोर त्या मातीला पण काही मोल नाही आहे, त्या पैशाला पण काही मोल नाही आहे. कारण दोन्हीही पैसा आणि माती या दोन्हीही गोष्टी प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या आहेत. आपण म्हणतो का असं, साधा कागद आणि 100 रुपयाची नोट दोन्हीही प्रकृतीपासून तयार झाली असं म्हणाबरोबर फेकून द्यावं घरात बाहेर सगळे पैसे फेकून देऊ शकाल का तुम्ही? नाही देऊ शकता. पण श्रीरामकृष्ण देऊ शकले, कारण हा त्यांचा कम्प्लीट मनाचा बोध होता की या दोन्हीही गोष्टी प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या. हां ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की आपण जाळून टाकायला पाहिजे. व्यवहारात त्याचा उपयोग आहे, फक्त व्यवहारात उपयोग एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. तेच काही सगळं काही माझं होऊन बसलेलं नाही. ते 100च्या 500च्या 1000 2000 नोटाच काही माझं सगळं होऊन बसलेलं नाही. पण जर माझ्याजवळ असतील त्यांनी काय होऊ शकेल, मी त्यांनी व्यवहार करू शकेल. परंतु हा पैसाच आपला एक आत्मा होऊन बसतो. हां, तर ह्या गोष्टी इथे हे सांगतायत भगवंत की हा पैसा म्हणा, काही सुख म्हणा, स्त्री म्हणा, पुरुष म्हणा, ह्या सगळ्या ज्या काही आहेत ह्या प्रकृतीपासून तयार झालेल्या आहेत आणि त्या झालेल्या प्रकृतीपासून तयार झालेल्या असल्यामुळे त्या अनित्य आहेत. कारण त्या जाणार येणार. आपण बघितलं मग सुरुवातीलाच की हे शरीर आज आहे, उद्या नाही आहे. हे का सांगतायत अर्जुनाला भगवंत, की त्यालाही पुढे जाऊन आता मारायचे आहे, सगळ्या कौरवांना त्याला मारायचं आहे. म्हणून ते लक्षात ठेवायचं त्याला की हे सगळे जे काही मी मारतो आहे, माझे दादा, काका, मामा, हे सगळं प्रकृतीपासून मग उत्पन्न झालेले आहेत. खरा आत्मा आहे त्यांच्यामध्ये. जसं आपल्यामध्ये, त्या पांडवांमध्ये, कौरवांमध्ये आत्मा हा कॉमन आहे. म्हणून हे शरीर मनाचं हे जे स्ट्रक्चर आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे हे प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे असं जर आपण समजलं तर आपण त्याच्याशी अटॅच होणार नाही. समजा हा बल्ब आहे, हा बल्ब समजा उद्या गेला, उडाला, तर आपण शोक करतो का? तरी काय, तो बल्ब गेला, आपण काय दुसरा आणून लावतो. कारण तो जो मटेरियल मॅटर असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की बाबा तो चेंज करा फक्त, कारण तिथे काहीच नाही आहे. पण तिथे जर ह्युमन बिईंग असेल तर आपलं दुःख होतं. पण श्रीकृष्ण म्हणतात की व्यवहार ठीक आहे, व्यवहारापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु अल्टिमेटली तुमच्या मनामध्ये हा एक असायला पाहिजे की दिस इज ऑल प्रकृती गुणामुळे आपण पण, इन्क्लुडिंग मी, प्रत्येकजण आपण ह्या प्रकृतीच्या गुणांपासून तयार झालेलो आहोत आणि त्यामुळे हा सगळा खेळ जो आपण बघतो आहे हा प्रकृतीचा खेळ आहे. आणि ज्ञानी काय करतो, त्याच्या उलट बघतो सगळं. तो बघतो की सगळीचकडे आत्मा आहे. तो हा वेगळं काही बघतच नाही.
तो सगळीकडे आत्मा आहे. म्हणून तो आपला आश्रमविहित आणि स्वधर्मविहित कर्म करत ज्ञानी त्याचं पालन करतो आणि तो कुठल्याही प्रकारचा शोक करत नाही. म्हणून ते भगवंत म्हणतात की या सगळं काम जे चालतं आहे हे प्रकृतीच्या प्रमाणे काम चालतं आहे असा विचार करून ते म्हणतात की असा तो आसक्त होत नाही. म्हणजे तो वस्तूंशी आसक्त होत नाही ना माणसांशी आसक्त होत नाही. आता श्रीकृष्णांचं जीवन बघा तुम्ही. श्रीकृष्णांनी सगळ्यांमध्ये राहून काम केलं. त्यांनी कौरवांमध्ये पण राहिले, पांडवांमध्ये पण राहिले, पण तेव्हा कोणाशीच आसक्त नाही आहेत. ते फक्त त्यांचं नियत कर्म की ते कशासाठी आले होते पृथ्वीवर की धर्माचा पुनरुत्थान करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आले होते. हा श्रीकृष्णांचा अवताराचं ध्येय होतं. म्हणून त्यांनी कौरवांवर त्यांना इतकं प्रेम होतं तितकंच त्यांचं पांडवांत पण होतं, समान होतं. ते कुठल्याही याच्यासोबत ते आयडेंटिफाय झाले नाही. किती तिथे मृत्यू झाले, कौरवांचे मृत्यू झाले, पांडवांचे मृत्यू झाले, पण ही इज कम्प्लिटली अनअफेक्टेड. असाच ज्ञानी असतो की तो फक्त बघतो की हा सगळा प्रकृतीचा खेळ चालू आहे, आत्मा वेगळा आहे याच्यापेक्षा. आणि ज्ञानी पुरुष त्या आत्म्याशी सदैव आयडेंटिफाय व्हायचा प्रयत्न करतो. तर असा जर आपण आयडेंटिफाय स्वतःला करून घेतलं तर म्हणतात ते की तो कुठल्याही गोष्टीमध्ये, वस्तूंमध्ये आणि माणसांमध्ये आसक्त होत नाही, असं इथे त्यांनी सांगितलं. पुढे म्हणतात प्रकृते गुणसम्मूढा सज्जनते गुणकर्मसु तान कृष्ण विदो मंदान कृष्ण विन्न विचालये. तर ते म्हणतात की आणि प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेला पुरुष गुण व कर्म यात आसक्त होत असतात. अशा त्या चांगल्या रीतीने न समजणाऱ्या मूर्खांना पूर्ण ज्ञान असणाऱ्या पुरुषांनी चाळवू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये. आता इथे ते थोडंसं पहिली जी लाईन आहे रिपिटेशन आहे की तिथे म्हणतात की साधारण माणूस जो आहे हा प्रकृती आणि गुणाच्या ह्या चक्रामध्ये अडकलेला असतो. म्हणजे करता भोगता त्याच्यामध्ये अडकलेला असतो आणि तो संसारी झालेला आहे, त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे. तर साधारण माणूस अडकलेला आहे सगळ्यांना दिसतंच, तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे आपण अडकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ज्ञानी माणसाला पण दिसतं. समजा आपण काही इतर ज्ञानी संन्यासी म्हणा किंवा डायरेक्ट डिसायपल म्हणा किंवा स्वामीजी म्हणा, त्यांनाही दिसतं आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की कलकत्त्यातले लोक मी बघतो किड्यासारखे असे वळवळ करत आहेत, श्रीरामकृष्ण म्हणतात. त्यांना दिसतं आहे की हे सगळे हे संसारी जीव करता भोगतामध्ये अडकलेले आहेत सगळे. परंतु अशा ठिकाणी ते म्हणत आहेत की तान कृष्ण विदो मंदान कृष्णविन्न विचालय. ते असं दिसत असूनही ज्ञानी माणसाने काय करायला पाहिजे, त्या सगळ्यांना पुन्हा वरती उचलायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे तिरस्काराच्या दृष्टीने न बघता, अशा अहंकारी माणसाची किंवा अशा संसारी माणसाची निंदा न करता, त्यांना तिरस्कार न करता ज्ञानी माणसाने काय करायला पाहिजे, त्यांना वरती उचलायला पाहिजे. की हे ज्ञानी माणसाला कळायला पाहिजे की ते साधं नाही आहे, इतकं सोपं नाही आहे. या बॉडी माइंडच्या कॉम्प्लेक्सच्या वरती येणं ही काही सहज गोष्ट नाही आहे. हां, की साधारण माणूस सगळ्या आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये अडकलेलो आहोत, सगळ्या संसारात अडकलेलो आहोत आपण. हां, तर इथे ते म्हणतात की दुसऱ्या लाईनमध्ये ते म्हणत आहेत की इथे काम काय आहे ह्याचं. ज्ञानाने मग अज्ञानी माणसाला ॲडवाईस काय द्यायला पाहिजे, त्याने असं म्हणायला नको की सोळा सगळं जा संन्यास घ्या, असं चुकीचंच नाही तुम्ही सांगू नये. कारण संन्यास हा सगळ्यांसाठीच नाही आहे. कारण संन्यासाची तसं जर तुम्ही टेक्निकली जर बघितला तर संन्यास हा ज्यांची चित्तशुद्धी झाली आहे त्यांच्यासाठी हा संन्यास आहे. तर टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर चित्तशुद्धी कोणाची व्हायची आणि त्याला जर संन्यास दिला तर त्याचा अर्थ चुकीचा होईल बरेच वेळा. म्हणून इथे भगवंत म्हणत आहेत की त्याला असा उलटा ॲडवाईस देऊ नको की सोड सगळं जा ऋषिकेशला, तरी काही होणार नाही. तो तुम्ही पुण्यातनं तुम्ही ऋषिकेशला गेला, पुणे तुम्ही घेऊन काय केला, ऋषिकेशला घेऊन बसला तुम्ही. जागा ऋषिकेश आहे पण पुणे तुमच्यासोबतच सगळं आहे. तर इथे भगवंत म्हणतात की त्याला इन्स्पायर करा कर्म करण्यासाठी, त्याला करू देत कर्म, त्याला जोश द्या. जोश आहे सर्व कर्म आणि त्याला करू देत कर्म. त्याच्या मनामध्ये असा बुद्धिभेद आणू नका की नाही हे सगळं संसार असा आहे तसं आहे, निघ इथनं, जा पळून इथनं, असं त्याला न सांगता. कारण काय, कर्माची एक आहे पॉझिटिव्ह साईड आणि एक निगेटिव्ह साईड आहे. कर्माची निगेटिव्ह साईड काय आहे की ते तुम्हाला बंधनात अडकवतं. पण पॉझिटिव्ह साईड काय आहे की तेच कर्म तुम्हाला बंधनातनं मुक्त पण करतं.
ही दोन फार इम्पॉर्टंट त्याचे फायदे आहेत कर्माचे. म्हणजे उदाहरण तुम्ही जर घेतलं तर एखाद्या फळाचं साल बघा, केळीचं साल बघा, जेव्हा ते कच्चं असतं तेव्हा तुम्ही ओरडून काढायचा प्रयत्न करा, ते निघत नाही. पण जसं पिकलं केळ आपण ते साल काढू शकतो, सरळ काढू शकतो. भगवंतांनी तसंच करून ठेवलेलं आहे सगळं. तर मग ती सालीचा उपयोग नाही आहे का? सालीचा उपयोग आहे. म्हणजे एका क्षणी सालीचा खूप मोठा उपयोग आहे. जेव्हा ते अनराईप होतं, जेव्हा ते पिकलेलं नव्हतं तेव्हा त्याला ते प्रोटेक्शन होतं, आणि जेव्हा पिकलं तेव्हा ते गळून पडलं. तर हा कर्म जो आहे, कर्माचं जे आपण हे आहे की पिकण्यासाठी म्हणून फार इम्पॉर्टंट आहे कर्म. कर्म सोडून म्हणून श्रीरामकृष्ण किंवा स्वामी विवेकानंद किंवा गीतेत भगवान श्रीकृष्ण हे सदैव कर्माचा सदैव उद्घोष करतात की कर्म करा, कर्मयोग करा, कर्मयोग करा. कारण काय आहे की जेव्हा तुमची वेळ येईल, जेव्हा हे पिकेल तुमचं सगळं कर्म, किंवा तुमच्यामध्ये चित्तशुद्धी होऊन मनामध्ये उपासना करण्याची जेव्हा तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल, तेव्हा आपोआप ते जे साल आहे ते गळून पडेल. म्हणून सालाची आवश्यकता पण आहे, त्याला आपण सोडू शकत नाही, आणि जेव्हा त्याची आवश्यकता संपते तेव्हा ते साल गळून पडतं. तशीच कर्माची ही अत्यंत आवश्यकता आहे. कर्म तुम्हाला बंधनात टाकतं म्हणून काय कर्म करूच नाही का? नाही. त्या कर्म करतानाच तुम्हाला शिकायला पाहिजे की त्या बंधनातनं कसं बाहेर पडायचं, आणि हे कर्मच शिकवतं तुम्हाला कसं बंधनातून बाहेर पडायचं. आणि हाच एक उपाय आहे बघा. तुम्ही जर म्हटलं की नाही आता मी कर्मच करणार नाही, शक्य नाही आहे, आणि तुम्ही म्हटलं मी कर्मयोग करणार नाही, नको करू कर्मयोग. या जन्मात करू, पुढच्या जन्मात येईल, पुढच्या जन्मात करायला लाग, पुढच्या जन्माने अजून 500 जन्म घेत. पण केव्हा ना केव्हा तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, या संसारातनं बाहेर पडायचं असेल, तर हाच एक मार्ग आहे, कर्म, चित्तशुद्धी, ज्ञान. याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही आहे. आणि हा संसार हे काय मनात वैराग्य आणण्यासाठी आहे. जर कोणाचा या संसारातनं वैराग्य कोणाला येत नसेल तर तो माणूसच नव्हे. हा संसार बनलाचा वैराग्य, त्याचं प्रयोजन दुसरं नाहीच आहे संसाराचं. या संसारातनं वैराग्य यायलाच पाहिजे. प्रत्येक क्षणी आपण या संसारात हे होतो आहे. ज्याचे जो पैसे आहेत, म्हणजे मुकेश अंबानी, तो पण सुखी नाही आहे पूर्ण 100%. त्याला पण माहिती आहे की आपले शेअर कमी जास्त व्हायला नको, नाही तर उद्या शेअर होल्डर आपल्याला पकडतील. त्यालाही झोप नाही आहे सुखाची. तर या संसारामध्ये, या संसाराचं प्रयोजन आपल्यामध्ये वैराग्य आणण्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे. म्हणून आपण हे करायला पाहिजे की कर्म करायलाच पाहिजे, कर्मात थ्रू जायलाच पाहिजे आपण, आणि हे कर्म करूनच आपण चित्तशुद्धी निर्माण आपली स्वतःची करून घ्यायला पाहिजे, आणि तेव्हाच हे करणं शक्य आहे. त्यानंतर ते पुढचे म्हणतात की मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीय निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. हा एक इम्पॉर्टंट श्लोक आहे, आणि थोडा सब्जेक्ट चेंज होतो आहे. कारण पुन्हा आतापर्यंत त्यांनी कर्माचं सगळं सांगितलं, कर्म कसं करायला पाहिजे, अज्ञानी माणसाचं कर्म काय आहे, ज्ञानी माणसाचं कर्म काय, हे त्यांनी पण सांगितलं. आणि आता याच्या पुढे ते आता पुन्हा कर्मयोगावर येणार आहे. की मला कळलं की ज्ञानी माणूस कसा कर्म करतो, तो अनासक्त होऊन कर्म करतो. मला हेही कळलं की सध्या मी आसक्त आहे, हे मला पण कळलं. मला हे पण कळलं की मी करता भोगता होऊन मी काम करतो आहे. हां, माझ्यामध्ये कर्ता भाव आहे, माझ्यामध्ये भोगता पण आहे, माझ्यामध्ये संसारी पण आहे, हे पण कळलं. पण आपण एकदम उडी मारू शकत नाही. आपल्याला जर तिथे जायचं असेल टेरेसवर, तर एका उडी जाऊ शकत नाही आपण. मग आपण स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. एक स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, असे करत 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 आपण वरती जायला पाहिजे. तर मग कसं जायला पाहिजे, तर ते त्यांनी इथे ते सांगितलं आहे. ठीक आहे, आपण 10 मिनिटात घेऊन टाकू. तर म्हणतात मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. त्या म्हणतात हे अर्जुना, ध्याननिष्ठ चित्ताने सर्व कर्मे माझ्या ठाई समर्पण करून आशारहित व ममतारहित होऊन तसेच मनात कसलाच ताप न ठेवता युद्ध कर. की आता मला समजलं की मी करता आहे, मी भोगता आहे, मी संसारी आहे. आता मला समजलं की मी त्या कौरवांमध्ये, अर्जुन म्हणतोय की मी कौरवांमध्ये सगळ्यांमध्ये मी माझे दादा, काका, मामा सगळ्यांना बघतो आहे.
तर त्यातनं सुटका कशी करायची, त्यातनं कसं सुटायचं, काहीतरी मार्ग असायला पाहिजे. ज्ञानांचं सगळं ऐकलं की ज्ञानी असं आहे, ज्ञानी तसं आहे, बरं ठीक आहे, त्यांना मी 10 वेळा प्रणाम करतो, त्यांना बाबा खूप मोठे आहात तुम्ही, पण माझं काय. ते त्या स्तरापर्यंत पोचले, ते त्यांनी ते ज्ञान घेतलं, पण त्याच्यामुळे माझी काही तहान भागली नाही. त्यांची तहान भागली असेल, पण माझी तहान भागली नाही की त्यांनी. मग मी माझी तहान कशी भागावी. त्यासाठी भगवंत इथे छान पुन्हा कर्मयोगाचा पॉईंट आणतात. ते म्हणतात की तू जे हे आता काम करणार आहेत ते 5 त्यांनी गोष्टी सांगितल्या इथे, त्या समजून घ्यायला. पहिली सांगितलं त्यांनी इथे की तू हे काम, पहिली कंडिशन आहे की अध्यात्मचेतसा, मयि सर्वाणि कर्माणि अध्यात्मचेतसा. आता अध्यात्मचेतसा म्हणजे काय की विवेकबुद्धी, म्हणजे राईट डिस्क्रिमिनेशन. आता राईट डिस्क्रिमिनेशन किंवा विवेकबुद्धी म्हणजे काय, तो विवेक वेगळा की मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे, मी आत्मा आहे, हा विवेक तर आहेच तो. पण इथे भगवंतांना सांगायचं आहे की अध्यात्मचेतसा म्हणजे की धर्म अर्थ काम यामध्ये सध्या आपण काम करतोय, की अर्थ पण मिळवायचा प्रयत्न करतोय, आपण एन्जॉयमेंट पण भोगायचा प्रयत्न करतोय, धर्माने पण चालायचा प्रयत्न करतोय. भगवंत म्हणतात हे ठीक आहे, पण गोल तुझ्या समोर असू दे की माझा गोल आहे मोक्ष. माझा पैसे मिळवायचा उद्देश नाही आहे, माझा एन्जॉयमेंट करायचा उद्देश नाही आहे, पण माझा उद्देश काय आहे, मोक्ष. तर हा विवेक ॲटलिस्ट आपण असायला पाहिजे, ज्याचा अर्थ आहे अध्यात्मचेतसा, की मी हा विवेक ठेवून मग मी चालायचा प्रयत्न करतो. त्या चालण्यामध्ये काय, मी धर्माने चालेन, मी अर्थ पण त्यामध्ये मिळेल, कारण ते माझ्या व्यवहारामध्ये उपयोगी आहे. अर्थ नसेल तर काय, कोण आपल्याला खायला देणार आहे. तर अर्थ पण आवश्यकता आहे, जीवनात एन्जॉयमेंट पण आवश्यकता आहे, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यकता आहे. पण हे करत असताना मला मोक्षाचा जेव्हा विसर ना पडो. म्हणजे माझ्या जीवनाचे फक्त आपल्या वेदांतात सांगितलं आहे किंवा वेदांमध्ये सांगितलं आहे की 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर या 4 पुरुषार्थामध्ये आपण फक्त 3 पुरुषार्थ घेऊनच थांबू नये. आपण मोक्षाचा पण एक पुरुषार्थ आपल्याला गाठायचा आहे, आणि तो ज्या अवस्थेत आहे, ब्रह्मचर्य अवस्थेत मधनं, मग गृहस्थाश्रमामधनं, मग वानप्रस्थाश्रमामधनं, नंतर मग संन्यासाश्रम. संन्यासाश्रम म्हणजेच मोक्ष. तर मी ह्या सगळ्या स्टेजला समोर ठेवून, माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी माझं जीवन घालवायचा प्रयत्न करतो. मला माहीत आहे मी संसारी आहे, मला माहीत आहे मी कर्ता भोगता आहे, माझ्यामध्ये अहंकाराला मी घेऊन चालतो आहे, माझं सदैव माझं हायर जो आय आहे किंवा पक्का मी जो आहे तिथे माझं सदैव माझं मन राहत नाही, हे मला सगळं कळत आहे. परंतु तुम्हाला जर त्या आयडियापर्यंत पोचायचं असेल तर भगवंत इथे म्हणतात की अध्यात्मचेतसा, की विवेकबुद्धी ठेव, त्या मोक्षाचं स्मरण तुझ्याजवळ सदैव असू दे. तर ही आहे कर्मयोगाची पहिली कंडिशन. दुसरं ते सांगतात की मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य, की असा विचार करून तू जे काही कर्म करशील ते कर्म तू मला डेडिकेट कर. प्रसाद बुद्धी. मयि कर्माणि सर्वाणि कर्माणि, की मी जे काही कर्म करतो, आपण सकाळपासनं जे काही कर्म करतो, म्हणजे मी तर असं म्हणेन की सकाळी उठल्यापासून जे रात्रीपर्यंत आपण करतो, तेव्हा रात्री हा जो नमस्कार करायला पाहिजे की मी जे काही केलं हे तुझ्या प्रेरणेमुळे, तुझ्या इच्छेमुळे केलं आहे, तुझं सगळं तुझ्या चरणी देतो, मला याचं काहीच नको आहे, चांगलं वाईट. असं जरा विचार केला पूजा किंवा प्रसादबुद्धी किंवा डेडिकेशननी, तर ते म्हणतात की हे खरं झालं मयि सर्वाणि कर्माणि, वर्कशिप, वर्क ॲज वर्शिप. इथे आता काम राहतच नाही कुठलं, सगळी देवाची पूजा होते. खाणं पिणं उठणं बसणं शिकवणं चालणं बोलणं सगळीच वर्शिप होतं, की माझ्यामध्ये जर ईश्वर असेल तर मी सगळी ईश्वराचीच पूजा करतो आहे. म्हणून ते सेकंड कंडिशन देतात कर्मयोगाची की मयि सर्वाणि कर्माणि. थर्ड देतात आणि ती इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे निराशीर. निराशीर येतं चित्तात्मा. निराशी म्हणजे फळाची चिंता न करता कर्म करणं, हे फार इम्पॉर्टंट आहे. आता इथे श्रीकृष्ण असं म्हणत नाही की तुम्ही कुठल्या गोष्टीचं प्लॅनिंग करू नका, कुठल्या गोष्टी नियोजन करू नका, असं म्हणत नाही भगवंत. नियोजन करा. साधं तुम्हाला बसमध्ये जायचं असेल तर तेव्हा नियोजन करणं आवश्यक आहे, की इथून बस स्टॉप किती लांब आहे, मला किती वेळ लागणार आहे, मग कुठल्या नंबरची बस घ्यायला पाहिजे, कुठे उतरायला पाहिजे,
माझा गोल काय आहे, कुठलं शेवटचं माझं स्टेशन आहे, हे सगळं नियोजन करायला पाहिजे तुम्हाला. तर इथे भगवंत नियोजन करण्याच्या तुमच्या अगेन्स्ट नाही आहे, पण चिंता करण्याच्या अगेन्स्ट आहे. ते चिंता करू नये की मी आता रस्त्याने जातो आहे, मग मला कोणी करोनाचा पेशंट समोर येईल का, तो जोराने शिंका देईल का, मग मी बस मला मिळेल का, मग बस सुटून गेली तर काय, या चिंतेत पडू नका. बाबांना म्हणतात की तुम्ही प्लॅनिंग पूर्ण करा. कारण माझ्यासमोर जर एखादा आयडिया नसेल, माझ्यासमोर जर एखादा काही असं गोल नसेल, तर मी कुठल्या गोष्टी नियोजन पण करू शकणार नाही. तर बरेच वेळा आपण हे निराशी, फळाची चिंता न करणं म्हणजे काय, त्यात सगळं देवाच्या भरोसा सोडून देतो आपण. म्हणजे आपण पूर्ण आपला पुरुषार्थ थांबवतो आणि सगळं दैवावर टाकून देतो. काय ठाकूर माझ्याकडून करून घेतील तर करून घेतील, माझ्याकडून ठाकूर कामापुरला ठाकूर घेऊन देतं जाऊ, माझ्याकडून साधनं आहे तर साधनं होईल, माझ्याकडून जॉब झालं जॉब होईल, अशा आपल्या सगळ्या विचार असतात. आणि इथे आपण मोठी चूक करून बसतो की सगळं आपण दैवावर टाकून देतो. तर भगवंताचं इथे म्हणणं आहे की दैवावर टाकायचं म्हणत नाही आहे मी, पण ते नियोजन करून तू जे काही काम करशील ते काम चांगलं होईल की वाईट होईल याची चिंता मात्र करू. चिंता करणं सोडून द्यायला पाहिजे. हां, कारण चिंता बघा, चिंता कुठली ठरवून होत नसते. म्हणजे असं होत नाही की चला आता रात्री 8 वाजले का आता मी बसतो, मग मी चिंता करायला सुरुवात करतो की आता मग उद्या कसं होईल, मग आता परवा कसं होईल, मग ते करोनाचं कसं होईल, असं करत नाही आपण. ही चिंता ही सदैव आपल्याला म्हणजे डेलिब्रेटली आपण कुठल्याच प्रकारची चिंता करू शकत नाही की मी मुद्दाम चिंता करतो, असं होत नाही. हां, म्हणून वेदांत म्हणतो की नियोजन करा, पण फळाची चिंता करणं सोडून द्या. हां, ते कर्मण्य अधिकार असते हा श्लोक म्हणून इतका धोपट झाला आहे, पण त्याचा खरा अर्थ होत आहे की तुम्ही सगळं स्वाधीन इच्छा तुम्हाला भगवंताने जी दिली आहे, त्या स्वाधीन इच्छेचा उपयोग करून तुम्ही सगळं काम करा, व्यवस्थित नियोजनपूर्वक काम करा, रिझल्ट मिळवण्यासाठी काम करा. म्हणजे अर्जुनाला ते म्हणतायत, हारासाठी म्हणत नाही, अर्जुनाला म्हणतात की मारायसाठी, रिझल्ट मिळवण्यासाठी म्हणतायत ते की तुला सगळ्यांचा ह्या कौरवाचा सफाया करायचा आहे. म्हणजेच काय, तुला युद्ध जिंकायचं आहे. जिंकणं म्हणजे रिझल्ट झाला हा, की तुला युद्धाला जिंकायचं आहे, हा रिझल्टला अचीव करायचा आहे. तर रिझल्ट ओरिएंटेड आपण असायला पाहिजे, गोल ओरिएंटेड आपण असायला पाहिजे, नियोजन आपण करायलाच पाहिजे, तिथे स्वाधीन इच्छेचा आपण उपयोग करायलाच पाहिजे. बट हे सगळं करत असताना त्या चिंतेने आपण ग्रस्त होऊ नये. चिंतेने ग्रस्त केव्हा होतो आपण, की जेव्हा आपल्याला त्या फळाच्या आशेवर आपलं नजर असते की ते माझ्या फेवरलाच व्हावं, माझ्या फेवरलाच यावं कुठलीही गोष्ट. हा जो आपला विचार असतो ती आपली चिंता वाढवतो. आणि दुसरी काय असतं, चिंता वाढवते की आपल्याला भविष्यातल्या गोष्टींच्या बद्दल आपण बरेच इन्सिक्युअर असतो, काय होईल काय नाही. हां, म्हणजे भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी म्हणून आपण चिंतेत असतो की आता कसं होईल, तसं कसं होईल, तसं कसं होईल, हे कसं होईल. म्हणजे मी काही दिवस सांगितलं आहेत, आता मला ठीक झालं आहे, पण 15 दिवसापूर्वी तेव्हा मला जेव्हा जायचं होतं बेलूर मठामध्ये, तेव्हा वाटायचं की अरे ह्या इथे चांगलं सगळं आहे, मग डॉक्टरांना फोन डॉक्टर देऊ शकतो, ब्रह्मचार्यांना काही सांगितलं ब्रह्मचारी पटकन सेवा करतात माझी, काही जेवण रूममध्ये आण म्हटलं की रूममध्ये जेवण आणून देतात. मी बेलूर मठात जर गेलो तर मग सगळं कोण करणार. आता ही भविष्याची चिंता. आता तसं जर मी म्हटलं असतं तिथे जे होईल ते होईल ना, काय जर देवाने तुम्हाला बोलवलं आहे तिथे देव जे करतील करेल. तर असं न करता मी चिंता करत राहिलो, किंवा आपण सगळंच करतो बरेच वेळा चिंता, तर भविष्यातली जी अनसर्टनिटी असते किंवा जे सिक्युरिटीबद्दल आपण घाबरत असतो त्याबद्दल आपल्याला चिंता असते. म्हणून ही काय अशामुळे येते की मानसिक आपली मन आपलं कमकुवत असतं, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड असतं, त्यामुळे अशा चिंता येतात. म्हणून इथे भगवंत म्हणतात की निराशी, फार सुंदर उपयोग त्यांनी केला आहे की तू फळाची आशा न करता तू कर्म कर, प्लॅनिंग कर व्यवस्थित, त्यासाठी पूर्ण 100% तुझं पूर्ण एनर्जी दे, परंतु त्या फळाकडे बघू नको. म्हणजे काय, तू त्या चिंता करू नको, त्याचं चांगलं पण फळ येईल, वाईट पण फळ येईल, अँड जस्ट ॲक्सेप्ट इट व्हॉट इट इज. तर इथे ही तिसरी कंडिशन त्यांनी सांगितली. चौथी म्हणतात की निर्मम म्हणजे की मी आणि माझं रहित.
की जेव्हा हा सगळा सेल्फिशनेस कुठून येतो, मी आणि माझ्यातनं. जेव्हा एखाद्या आपल्या गोष्टीचं यश मिळालं तर बघा आपण मी कसं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळे असं झालं, मी त्याला सांगितलं होतं. तिथे मी सगळं येतं. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या याच्यात असतात की मी जरी केलं असलं तरीही त्याच्यामागे इतर अजून बऱ्याच गोष्टी असतात की त्या मला फेवरेबल होत्या आणि म्हणून मी ते करू शकलो. म्हणजेच काय की माझ्या एकट्याच्या ह्या प्लॅनिंगमुळे झालं नाही, त्याच्यामागे काहीतरी एक शक्ती पण काम करत होती. म्हणून आपण म्हणतो की परमेश्वराच्या इच्छेमुळे झालं, देवाची इच्छा होती म्हणून ते झालं, देवाची इच्छा अशी होती म्हणून तसं घडलं आपल्या जीवनामध्ये, असं जेव्हा आपण म्हणतो. आता नुसतंच कधी तोंडाने म्हणणं नाही आहे ते जे काही होतं ते खरोखर परमेश्वर इच्छेनं होतं असा जर आपला भाव असेल तर बरेच वेळा ह्या विगत ज्वर तिथे भगवंत येत आहेत की हा जो मानसिक आपला जो म्हणजे काय म्हणतात ज्वर असतो आपल्याला, मानसिक ज्वर आणि एक शारीरिक ज्वर असतो. शरीराचं तापमान वाढणं आणि मनाचं तापमान वाढणं. मनाचं तापमान वाढलं की स्ट्रेस, स्ट्रेन, टेन्शन सगळ्या गोष्टी येतात. तर म्हणून म्हणतात भगवंत विगत ज्वर, या ज्वरापासनं, मानसिक ज्वरापासनं तू फ्री हो. फार सुंदर म्हटलं आहे विगत ज्वर, सुंदर शब्द वापरला आहे की आपण सगळे लोक यात होरपडलेलो आहेत. ह्या आपण सगळे या टेन्शन, प्रेशर, स्ट्रेस यातनं आपण जात असतो. तर म्हणतात विगत ज्वर की या ज्वरातनं, या मानसिक दुःखातनं, या मानसिक इम्बॅलन्समधनं तुला जर बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे, तू या सांगितलेल्या 4 गोष्टी करायला पाहिजे. निर्मम म्हणजे आपण जे काही करतो आहे त्यात मी तर करता आहेच, ठीक आहे, पण त्यासोबत इतर गोष्टी पण. आता समजा आपण क्लास घेतो आहे, आता हे क्लास करतो आहे आपण का करतो आहे की तिथे तुमचं इंटरनेट कनेक्शन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, तुमच्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे, सगळंच आहे. आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. इव्हन बाजूला खूप मोठी पूजा नाही आहे की खूप मोठ्या मोठ्या माईक चालत आहेत असंही नाही आहे, त्याच्यामुळे मी स्पष्ट ऐकू शकतो आहे. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना की आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक ही जी व्यत्यय असतात, ही व्यत्यय आता नसल्यामुळे आपण 1 तास सुरळीतपणे आपण क्लास घेऊ शकलो. आता मी जरी क्लास घेतला असला तरी हे आध्यात्मिक माझं डोकं दुखत नाही आहे, माझं पोट दुखत नाही आहे. म्हणजेच काय की मी आध्यात्मिक दृष्टीने स्वस्थ आहे. आता हे कोणामुळे झालं, इथे कुठेतरी कोणाची तरी कृपा आहेच. तर ही आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक या सगळ्यांना फेवर असल्यामुळे आपण 1 तास क्लास घेऊ शकतो आहे. आणि असं स्मरून जर आपण शेवटी म्हटलं की देवाच्या कृपेमुळे आपण क्लास घेऊ शकलो, त्यात दोष काहीच नाही आहे. हां, क्लास मी घेतला ठीक आहे, मी बोललो 1 तास, हे पण सत्य तेवढंच आहे. पण त्याचसोबत इतर पण गोष्टी आहे की विजा कडकडत नाही आहेत की आपलं ऐकू येत नाही आहे, असंही नाही आहे. लाईट गेला की तुम्ही काही बघू शकला नसता मला इथे, लाईट नसतं तर हे जे आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक या सगळ्या गोष्टी एकत्र जमून आलेल्या आहेत, याच्या मागे भगवंत आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात की भगवंताची कृपा असं समजून तू काम कर. तर आता ह्या 4 गोष्टी जर आपण केल्या की अध्यात्मचेतसा, मयी सर्वाणी कर्माणी, की माझ्याकडे प्रसाद बुद्धीतून तू कर्म कर आणि फळाची चिंता न करता तू जर काम केलं आणि मला जर तू हे काम पूर्ण अर्पण केलं माझ्या पायावर, तर काय होईल, विगत ज्वर. तर तू ह्या मानसिक तापापासनं, मानसिक यातनं तू सगळा बाहेर निघू शकशील. म्हणून ते म्हणतात की म्हणजे विगत ज्वर. ज्वर आपल्याला 2 म्हटलं मग की वेगळ्या प्रकारचे 2 ज्वर असू शकतात, एक शारीरिक आणि मानसिक. तर या मानसिक ज्वरातनं तुला जर बाहेर निघायचं असेल, म्हणजे करता भोगता यातनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर तू अशा प्रकारे जसं 4 त्यांनी कंडिशन सांगितल्या त्या प्रकारे जर कंडिशन तू फुलफिल केल्या तर तुझं हे 5वी जी विगत ज्वर होण्याची कंडिशन आहे ती फुलफिल होईल. आता बरेच वेळा कसं असतं ना की आपल्याला, आता तुम्ही म्हणाल की नाही आता काय समजा कोणी ऑफिसमध्ये काम करताय, कोणी बाहेर काम करताय, तर तो म्हणेल की काय होतं, तुम्ही म्हणताय ठीक आहे सगळं, पण ऑफिसमध्ये खूप टेन्शन असतं हो, तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही छान असतं बसून मस्त तुम्ही मला उपदेश देत आहे, पण जेव्हा ऑफिसमध्ये जातो, काम करतो, हे करतो, ते करतो, तेव्हा किती टेन्शन असतं, किती प्रेशर असतं. तर इथे आपण शिकून घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी असणारच आहे. की मला माझ्या आवडीचं काम मला कधीच मिळणार नाही.
मला जे काम मिळालं आहे ते आवड लावून घ्यायची. यात फरक आहे दोन गोष्टी. माझ्या आवडीचं काम मला कुठलं मिळणार नाही आहे, पण जे काम मिळालं आहे त्या कामामध्ये मी आवड उत्पन्न करून घेईल. हे आपण शिकायला पाहिजे. नाहीतर आपण असे कारणं देत बसू, आपण सदैव संसाराला शिवाय देत बसू. नंतर आपण प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टला शिवाय देतो, माझा बॉस असा आहे, तो माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, त्याच्यामुळे माझं असं झालं, त्याच्यामुळे असं झालं. मला खूप कर्मयोग करायचा प्रयत्न मला हे करायचा आहे हो, पण काय आहे ते माझ्या ऑफिसमध्ये वातावरण तसं नाही आहे. म्हणजे तुम्हाला कर्मयोग करायचं आहे म्हणून ऑफिसमध्ये वातावरण नाही, मग वातावरण मग काय ते लाट येईल, लाट थांबेल आणि मग मी स्नान करेल, असंच झालं ते. तर आपल्याला आपल्या आवडीचं काम कधीच मिळणार नाही, पण त्या कामामध्ये आवड उत्पन्न करणं हे आपल्या हातात आहे. आता मी जेव्हा म्हणजे जस्ट दोन तर सांगतो उदाहरण माझं, की मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा मला अजिबात सिव्हिल इंजिनिअरिंग आवडत नव्हतं, की मी सिव्हिल इंजिनिअरिंग कधीच करणार नाही असं मी ठरवलं होतं. मी मेकॅनिकल प्रोडक्शन काही करेन पण सिव्हिल इंजिनिअर कधीच होणार नाही. पण झालो, प्रोडक्शन इंजिनियर झालो. पण जसं मठात मी जॉईन झालो, म्हणजे 3 वर्ष 4 वर्ष पुण्याचे सोडले, तर बेलूर मठात जसं आलो त्यानंतर 20 वर्ष नुसतं मी सिव्हिलचंच काम केलं. वाळू, सिमेंट, वीट हेच घेऊन मी कामं केलं, की ज्याचा मला सदैव तिटकारा होता. तर आता काही दिवस त्याच्यामध्ये गेले, पण नंतर लक्षात आलं की नाही, शिकायला पाहिजे आपल्याला हे. मध्ये सिव्हिलची पुस्तकं घेतली, कारण मी इंजिनियर जरी असलो इकडे तरी सिव्हिलचं वेगळे ब्रांच आहे. मग ते शिकणं आलं, मग काही स्वामींशी बोलणं आलं, जे माझे इन्चार्ज होते त्यांच्याशी काही डिस्कशन करून हे. देन आय रिअलाइज की सिव्हिल किती वंडरफुल आहे, की समथिंग क्रिएटिव्ह आपण काही करू शकतो, की काहीतरी स्वतःच आपण त्या डोळ्यासमोर दिसतं की मी हे असं केलं आहे. इट्स अ व्हेरी क्रिएटिव्ह वर्क. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे कधीच काम मिळत नाही. तर जसं मिळालं तर फार छान, पण जर मिळत नसेल तर त्या कामामध्ये कशी रुची उत्पन्न करता येईल, त्या कामामध्ये कसा इंटरेस्ट उत्पन्न करता येईल, हे जर आपण केलं तर आपण. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, 2-3 गोष्टी लक्षात की जे काही आपल्याला मिळतं त्यामध्ये आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. वी शुड ॲक्सेप्ट होल हार्टेडली की ज्या काही परिस्थितीत मी आहे, प्रारब्धवशात ज्या कुठल्या कंडिशनमध्ये मी आलेलो आहे, दॅट आय हॅव टू ॲक्सेप्ट. म्हणजे मी कुठल्याही जगाला, माणसांना दोष देत बसू नये. आणि एक सगळ्यात शेवटचं लक्षात गोष्ट ठेवायला पाहिजे की माझ्यासाठी जे भगवंत करतायत इट इज गुड फॉर मी. की भगवंत कधीच असं करणार नाही की मला जे कष्ट मला वाटतात की हे चुकीचं होतं माझ्यासमोर, किंवा हे बरोबर झालं नाही, किंवा हे असं नको व्हायला पाहिजे होतं, मला वाटतं हे. पण अल्टिमेटली मी माझ्याही जीवनात बघितलं आहे की मी इतक्या ठिकाणी कामं केलं, इतक्या ठिकाणी मी फिरलो, पण प्रत्येक ठिकाणी जाताना वाटलं की काय आहे असं, हे बरं होतं. कारण आपण कम्फर्ट झोन सोडायला चालत नाही ना आपल्याला, ते कम्फर्ट झोनवर राहायचा प्रयत्न होतो सदैव आपल्याला. परंतु जेव्हा जेव्हा गेलो, जेव्हा जेव्हा त्यातनं गेलो, तेव्हा प्रत्येक असं वाटलं की नाही, जे झालं ते चांगलंच झालं, त्यातनं माझंच चांगलं झालं. तर आपण ज्या कंडिशनमध्ये आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीत राहून जर आपण जायचा प्रयत्न केला तर आपण ह्या मानसिक हे जे आपलं असंतुलन बरेच वेळा असतं त्यातनं बाहेर निघू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात की विगत ज्वर मयी सर्व आणि कर्माणी संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर. तुला जर या संसारी माइंडसेटमधनं, तुला जर या करता भोगता माइंडसेटमधनं तुला जर बाहेर यायचं असेल, कारण आपण संसारी आहेत म्हणून आपल्याला ज्वर आहे, संसारी आहे म्हणून आपल्याला स्ट्रेस, स्ट्रेन, टेन्शन आहे. तर या संसारी माइंडसेटमध्ये तुला जर बाहेर यायचं असेल तर भगवंतांनी इथे 4-5 कंडिशन दिल्या आहेत, त्या आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपलं लाईफ आनंदी होईल. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. मला वाटलं थोडंसं